वेलकम टू माय चॅनल. तो आज मी बॉम्बे हायकोर्टची जी एक्झाम आहे जी म्हणतायत की 26 एप्रिलला आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं आलेलं आहे तसं. तर त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर मुंबईची किंवा नागपूरची पण तेव्हा त्या दिवशी 26 एप्रिलला किंवा त्याच्या आसपास असू शकते असं आपण म्हणजे एक अंदाज लावू शकतो ना. तर मग त्या हिशोबाने आपल्याकडे आहे सध्यापासून 60 दिवस 60 डेज. तर मग त्यासाठी कसं अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते. आणि हा व्हिडिओ खास करून गृहिणी आणि जी जॉब करून स्टडी करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता स्पेशल नोट, कोणी येऊन म्हणजे म्हणेल की तू कोण सांगणारी असं तसं म्हणू शकतात. म्हणजे होती एक मागे मला तशी कमेंट. तर मग पहिली गोष्ट मी सांगून देते, इथे क्लिअर करून देते. ठीक आहे, मी गृहिणी नाही आहे किंवा मी जॉबही करत नाही, पण काही जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर पडलेल्या. तर मला घरचं म्हणजे सगळं करून मगच अभ्यास करावा लागतो. म्हणजे हे मी 9 ते 10 वर्ष झाले करते आहे. ठीक आहे, जाऊ द्या, तो विषय नाही आहे. पण मी करते म्हणजे सगळंच येतं आणि काही फक्त म्हणजे छोटी कामं घरातली असं नाही. मी पूर्ण जे गृहिणी करते ते सगळे कामं करून मग मी माझा स्टडी केला आहे. आत्तापर्यंत माझं पूर्ण शिक्षण केलेलं आहे, MA केलेलं आहे मी, आणि त्याच्यानंतर आता ही स्टडी पण करते. त्याच्यामुळे असं म्हणू नका की तू कोण आली सांगायला वगैरे. मी सांगते तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा ठेवा, बाकी तुमची मर्जी. ठीक आहे. तर 60 डेज आहेत आपल्याकडं. तर त्या हिशोबाने जर 60 डेजचं आपण 4 टप्प्यात हे केलं, म्हणजे 15-15 दिवसांचं केलं, म्हणजे पहिले 15 दिवस, नंतरचे 15, नंतरचे 15, नंतरचे 15, असं 4 टप्प्यात करू आपण. त्याच्यात पहिले 15 जे दिवस आहेत ना, मी क्लर्कचं सांगते हां, कारण शिपायला तर काय GKच आहे, त्याच्यामुळे त्यांना पूर्ण तेच वाचायचं आहे, त्याच्यात काही हेच नाही आहे. क्लर्कचं सांगते, आपल्याला वेगवेगळे हे आहेत सब्जेक्ट आहे. ते कोणते सिलॅबस जर माहीत नसेल काय, तर मग माझा व्हिडिओ पण आहे सिलॅबस आणि बुक लिस्टवर, तो जाऊन बघा नक्की. परत प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरवर पण मी आत्ता जस्ट रिसेंटलीच व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण बघून घ्या. ठीक आहे. आता आपण हे बघू की पहिले 15 दिवस काय. तर पहिले 15 दिवस तुम्हाला करायचं आहे मराठी आणि इंग्लिश, हे बेसिक जेवढं काय असेल तेवढं करून घ्यायचं आहे पहिले 15 दिवस. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे 15 दिवस आहेत त्याच्यात तुम्हाला GK एवढं काही डीप करू नका. वरवर जितके बेसिक गोष्टी असतात तितक्या करायचा प्रयत्न करा. कारण म्हणजे कसं असतं की संस्थापक किंवा असे वरवरचे घडामोडी, लांबी, रुंदी, उंची, आपली याची महाराष्ट्राची भूसीमा वगैरे वगैरे, अशा ज्या गोष्टी त्या करा. करंट करा, ते पण वरवरचे. एकदम डीप करण्याच्या नादाला लागू नका, कारण 10 क्वेश्चन आहेत तर ते काय काय विचारणार आहे. ठीक आहे. कारण 1-2 तर करंटचेच येतील, बाकीचे राहतील 6 ते 7 प्रश्न. त्याच्यामुळे जास्त म्हणजे डीप करण्यापेक्षा जर टाईम असेल तर ठीक आहे, काहीच अडचण नाही आहे, पण मग जास्त डीप करण्यापेक्षा एवढं करा. आणि नंतर कम्प्युटरचं पण GKचे जे बुक्स असतात त्याच्यात पण कम्प्युटर हा सब्जेक्ट असतो त्याच्यात, किंवा मग व्हिडिओज असतात यूट्यूबला, ते पण बघून घ्या वाटल्यास. किंवा मग माझ्या चॅनलचे पण असतील, मी टाकणार आहे पुढे कम्प्युटर आणि GKवर, ते पण बघू शकता. पण पूर्ण मी असं नाही म्हणत की माझ्याच कंटेंटवर हे राहा, बाकी पण बघू शकता तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे नेक्स्ट 15 दिवस आहे पुढचे, त्याच्यात तुम्हाला GK आणि कम्प्युटर करायचे. आणि त्याच्यानंतर हा झाला 1 महिना. मग त्याच्यानंतरचा जो राहिलेला 1 महिना असेल, म्हणजे पुढचे 15 दिवस असतील, त्याच्यात तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहे. म्हणजे एक मी क्वेश्चन सेटचं हे टाकलेलं आहे मी एका माझ्या व्हिडिओमध्ये, ते बघू शकता. आणि त्याच्यात वरून सॉल्व करा. बाकी जर प्रिवियस इयर क्वेश्चन लागत असतील तर मला टेलिग्रामला मेसेज करा, मी टाकून देईल, माझ्याकडे आहेत. ते करा, तिथून सॉल्व करा आणि काय चुकतं आहे ते बघा. क्वेश्चन पेपर सॉल्व करत जा. जे चुकतील त्यावर हे करत जा की काय चुकतं आहे. तुम्ही एक तास जर क्वेश्चन पेपर सॉल्व करत असाल ना, तर पुढचे 3 तास तुम्ही ते बघितलं पाहिजे की काय चुकतं आहे, आणि जे चुकतं आहे त्याचा तुम्हाला डीपमध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे. हे असं करायचं 15 दिवसात. आणि त्याच्यानंतरचे लास्ट जे 15 दिवस असतील त्याच्यात परत एकदा सगळी रिव्हिजन करायची. क्वेश्चन पेपर सेम तसंच क्वेश्चन पेपर सॉल्व करायची, आणि जे चुकतं आहे ना ते टॉपिक परत करत राहायचे.
ठीक आहे, हे झालं. आणि याच्यासोबत हे तर करायचंच आहे तुम्हाला, पण याच्यासोबत तुम्हाला म्हणजे वाटल्यास तुम्ही एक दिवस जी के नाही केलं, एक दिवस दुसरं काही नाही केलं, बेसिक नाही क्लिअर केलं तरी चालेल, पण तुम्हाला डेली म्हणजे डेली इंग्लिशची व्होकॅब्लरी आणि मॅथ रिजनिंग सॉल्व करायची आहे म्हणजे आहेच. याच्याशिवाय पर्याय नाहीच. कराच तुम्ही. वाटल्यास नाही तुमच्याकडून एखाद्या दिवशी अभ्यास झाला, पण हे 2 तास याला डेली द्या म्हणजे द्या. एक म्हणजे व्होकॅब्लरी इंग्लिशची आणि दुसरं म्हणजे मॅथ रिजनिंग, कारण याच्यावरच सगळा खेळ. तर हे असं आहे माझं प्लॅनिंग. बघा तुम्हाला काय वाटतं. त्याच्यानंतर काय राहतं आहे बघून घेते मी. आणि एक्झामच्या 3 दिवस आधी एक कळेलच ना आपल्याला हॉल तिकीट आल्यावर, तर एक्झामच्या 3 दिवस आधी तुम्ही रिव्हिजन स्टार्ट करायची परत एकदा एक्झामसाठी आपलं. ठीक आहे ते. आणि त्याच्यानंतर OMR शीट घेऊन घ्या, कारण जसं छत्रपती संभाजीनगरचं बघितलं आपण परिपत्रक, ते बेंचेस रेडी करायला लावता, म्हणजे त्या हिशोबाने ऑनलाईन नसणारे ऑफलाईनच पेपर असेल. तर मग OMR शीटवर सॉल्व करायचा हे करा, प्रॅक्टिस करा. आणि बस इतकंच. आणि टायपिंग जर म्हणजे तुमच्याकडे टायपिंगचे शक्यतो स्टार्ट करून द्या, कारण मी जसं बघितलं आहे ना इंटरव्ह्यूज वगैरे, त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की एक्झाम झाल्यानंतर आपली स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात आपल्याला टायपिंगला बोलवतं. त्याच्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही रेडी राहा. म्हणजे आत्तापासून तुम्ही जर 300-350चा एक कीबोर्ड घेतला, एक 50 रुपयाचं कनेक्टर घेतलं, तर ते तुम्ही फोनला कनेक्ट करू शकता आणि घरच्या घरी टायपिंग करू शकता, किंवा मग सेंटरला पण जाऊ शकता. पण मला तरी वाटतं सेंटरला नंतर जावं, आपली एक्झाम झाल्यानंतर. बस हे होतं माझं प्लॅनिंग. बघा तुम्हाला काय वाटतं. 60 डेज आहे, व्यवस्थित अभ्यास करा, एकदम मस्त अभ्यास करा, फुल फोकसने अभ्यास करा. आणि 60 to 70च्या वर घ्या. आणि जितके जास्त मार्क्स घ्याल ना तितकं जास्त तुम्हाला पुढे कामात येईल. बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी. मस्त पेपर द्या.